नमस्कार, मी राधिका धुरे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। तर आज आहे बुधवार आणि आज मी दुपारी म्हणजे मी रोजच दुपारी 2-3 तासासाठी घरी येते आणि थोडा रेस्ट वगैरे करते, कारण की दुपारी कसं खूप ऊन असते। माझ्या शॉपचं जे शेड आहे ते टिनाचं आहे, तर थोडा प्रॉब्लेम होतो। तर मग मी 2-3 तासासाठी घरी येऊन जाते आणि आपलं जेवण वगैरे रेस्ट वगैरे करते, थोडंसं व्हिडिओ वगैरे मला वाटलं तर मी व्हिडिओज वगैरे जे बनवलेले आहेत ते एडिट वगैरे करते या मग बनवते वगैरे। तर असं माझं काम चालू राहते। तर आता अधिक मास परवा संपलेला आहे। तर माझं एक कस्टमरकडे लग्न होतं, तर त्यांचे मी क्लास पूर्ण काल ब्लाउज धुवून दिले। फक्त एक ब्लाउज बाकी आहे त्यांचं, ते पण आज मी शिवलेलं आहे। ते आज सायंकाळी येतील ना घेऊन जातील। त्यांचं पूर्ण ऑर्डर मी कंप्लीट करून घेतलेलं आहे। आणि माझं आणखी एक कस्टमर आहे, त्यांच्याकडे पण थोडं प्रोग्राम वगैरे आहे, तर त्यांचे पण थोडे 5-6 ब्लाउज वगैरे आणि 2 ड्रेस वगैरे आहे। तर ते पण मी आता स्टार्ट केले आहे। 2 तर ब्लाउज झालेले आहे त्यांचे आणि बाकीचे मी आता उद्यापासून त्यांचे स्टार्ट करणार आहे। माझा एक कस्टमर आहे, बहुत दिवस झाले, 2 महिने झाले, त्यांनी छोट्या मुलीचं म्हणजे त्यांनी त्यांच्या नणंदसाठी एक वन पीस बनवला होता। तर त्याच्यातला कापड थोडा वाचला होता, तर त्यांनी म्हटलं एवढा कापड वाचला ताई, तर माझ्या मुलीसाठी पण एक वन पीस बनवून द्या सेम असाच। तर खूप दिवस झाले, दिवस का महिने झाले, 2 महिने झाले, मी ते काम पण अनकम्प्लीट आहे माझं। तर माझा विचार आहे की मी आज ते पण काम कंप्लीट करून घेते। परवाच्या दिवशी तिचा फोन आला आणि ताई म्हणे प्लीज म्हणे बहुत दिवस झाले म्हणे, आता 2 महिने होत आले म्हणे, माझा मुलीचा ड्रेस धुवून द्याल म्हणे। तर मी विचार केला आज बघते आणि त्या मुलीचा पण ड्रेस धुवून देते। आणि उद्यापासून मग ते लग्नाचे जे आहे ते 2-3 दिवसाचंच काम आहे माझं। 2-3 दिवसात ते कंप्लीट होऊन जाईल माझं काम। आणि रोजचे कसे ब्लाउज येणं चालूच आहे माझ्याकडे। आता आज पण आले, आज 2 ब्लाउज आले, ते अर्जंटच आहे, 4-5 दिवसातच त्यांना द्यायचे आहे। आणखी त्या दिवशी पण आले, तर थोडेसे ते पण अर्जंटच आहे, ते 2-4 दिवसांचा टाइम देऊन देता। आणि एक कस्टमरचा फोन आला होता की ताई मी ब्लाउज आणेन, मला तेव्हाच लगेच शिवून दिला, की माझं छोटं बाळ आहे, तर मी जाऊ नाही शकत आहे बाहेर, पण जेव्हा मी आणेन तर तुम्हाला नक्की मला लवकर शिवून द्याल। तर ते कस्टमरचे पण आहे। असे रोजचे कस्टमर येतच राहतात, त्याचे माझे हे आहे म्हणजे फिटिंगचे कपडे वगैरे करतात, साडी पिको फॉलचं काम आहे। तर आपण बुटीक खोलतो, तर आपल्याला हर एक काम येणं जरुरी आहे, पण आला पाहिजे आपल्याला आपल्या बुटीकमध्ये। अगर कोई काम सपोज आपण कामाला आपल्याकडे बाई ठेवतो एखादी दुकानामध्ये, सपोज ती नाही आली, अचानक कुठे बाहेर गेल्या ना, आपल्याला त्याच दिवशी त्या कस्टमरला ते ब्लाऊज द्यायचं असलं ना, आपल्याला ते छोटे मोठे पण काम आपल्याला आले नाही, सपोज नाही आले, आपण लक्ष नाही केलं की नाही मला ब्लाऊज शिवता येते, मी ते छोटं काम करणार नाही, पण तसं नसते। आपण शॉप चालवतात, आपल्याला ते पण गोष्टी आल्या पाहिजे, कारण की अगर ते लोक अवेलेबल नाही आहे तर कस्टमरला ब्लाऊज द्यायचा आहे, मग त्या दिवशी काय करणार आपण, म्हणून ते आपल्याला येणं गरजेचंच आहे। तर मग कधी कधी आपल्याला पण ते छोटे मोठे काम करावं लागतं, कारण की कस्टमरला ब्लाऊज वेळेवर द्यायचं असते म्हणून। आणि माझ्याकडे साड्या पिकोफॉलच्या मी दुसऱ्या बाईलाच देते। आता माझ्याकडे खूप साऱ्या साड्या जमा झाल्या आहे, बघू शकते हा एवढे थैली भरून 20-25 साड्याच आहे याच्यामध्ये। एका कस्टमरच्याच 5-6 साड्या आणल्या होत्या त्यांनी, आणि रोजच्या अशा साड्या येतच राहते, तर ते आपण मला साड्या पिकोफॉलला द्यायच्या आहे। एक बाई आहे, ते करून घेतात ते माझ्याकडून, आणि त्यांचे मी फॉल आणि त्यांना मी बंडल वगैरे देऊन देते, मग त्या रेडी करून ठेवून देतात। तसं त्यांना मी टाइम देते की एवढ्या एवढ्या दिवसात तुम्ही देऊन द्या, या ही साडी ह्या कस्टमरला ह्या दिवशी पाहिजे, तुम्ही आदल्या दिवशी माझ्याकडे आणून द्या। अशा प्रकारे माझं काम चालू राहते। आणि आता मी काय थोडंसं कमी म्हणजे आता थोडंसं म्हणजे एवढं प्रेशराइज्ड काम चालू नाही आहे, थोडं स्लोमध्ये काम चालू आहे, की नाही आज आपण 2 शिवू शकतो, आपण 3 शिवतो, नाही आज आपण बाहेर गेलं तरी 1 शिवलं आणि आपण बाहेर जाऊ शकतो। कारण की मी पण मला माझ्या घरी असं करणारा कोण नाही, जसं मी आणि माझे बच्चेच आणि माझे हस्बंडच आम्ही इथे राहतो, तर मला बच्चांकडे पण लक्ष ठेवावं लागतं। आणि कसं बाहेर त्यांच्यासाठी काही घ्यायचं आहे या जर काही आपल्याला घरासाठी काही वस्तू देतात, आपल्याला ते पण घ्यायला बाहेर जावं लागतं, तर त्या दिवशी पण मी बुटीकमध्ये जाऊ नाही शकत, या अर्ध्या दिवसासाठीच जाऊ शकते। तसं काम मला मॅनेज करावं लागते। मुलींची शाळा आहे, शाळेमध्ये जायचं आहे, ॲडमिशन करायची आहे, या अदर बिल भरायचे आहे, इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, या इलेक्ट्रिक बिल वगैरे तर मी आता ऑनलाईनच भरून घेते। असे खूप सारे कामं असतात, ते बँकेचे काम असते, इथं आपल्याला ते स्वतः जाऊन करावं लागतं, असे पण कामं असतात। तर मी काही दिवसा पहिले काही व्हिडिओज टाकले होते, पॅन्टचे कटिंगचे टाकले होते, ड्रेसचे स्लीव्हचे। तर माझं काही लोक मला म्हणतात ताई तुम्ही मला शिकवा वगैरे, तर मी त्यांना मग सांगते की नाही माझ्याकडे टाइम नाही राहत, तर मी शिकवत नाही। आणि मी पण आताच जस्ट शिकलेली आहे, मला 4-5 वर्ष झाले शिकून, पण तरी पण मी स्टार्ट केलं शिवणं, आणि लोकांना माझ्या हातची फिटिंग बसते, तर कस्टमर येतातच। मी काही आता म्हणजे जसं मी शिकणं म्हणजे
माझं शिवून झालं, शिकणं झालं माझं, आणि तसेच लगेच मला ब्लाऊज येणं चालू झाले. आणि बरेच ब्लाऊज येतात माझ्याकडे. आणि त्याच पिरियडमध्ये मी शॉप पण ओपन केलं होतं. माझं शॉप ॲक्च्युली मी याचं ओपन केलं होतं, लेडीज कुर्तीचं वगैरे, पण त्याचा रिस्पॉन्स तिथे जास्त नव्हता. त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त ब्लाऊज, ड्रेस फिटिंगला, पिको फॉलला खूप यायचे. तर मग मी ते बिझनेस स्टॉप करून टाकला. आणि याच्यातच हे झाली की मी हेच काम आपलं स्टार्ट करणार बा मनुष्याने. आणि कसं रोज जो ब्लाऊज येत गेले, आणि त्याच्यामध्ये माझी प्रॅक्टिस पण खूप छान होत गेली. आणि माझं काम आता बेस्ट चालू आहे की मी रोजचे 2, 3, 4 असे मनमर्जी लाईक आपण ब्लाऊज शिवू शकतो. कधी आपल्याला काम असते तर दुसरंही काम करायचं ते 1 होते, कधी 2च होते, तर कधी 4ही होते ब्लाऊज, असं असते. तर आपल्या वेळावेळानुसार आहे काम, पण काम माझ्याकडे भरपूर असते, अशा प्रकारे आहे. आणि मला असं वाटते की जे पण लेडीजला असं खूप सारे लेडीज असतात ज्यांचे छोटे बच्चे असतात, त्यांना असं वाटतं की नाही, मी बाहेर नाही जाऊ शकत, या कोई फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. तर माझे असे छोटे छोटे व्हिडिओज मी इझी मेथडवाले टाकते, कारण की मलाही माहिती आहे की मी पण आता शिकली आहे. तर मलाही माहिती आहे की किती प्रॉब्लेम होते आपल्याला शिकायच्या वेळेस. जो समोरच्या व्यक्ती आहे तो आपल्याला सर्वच काही सांगत नाही, आणि छोट्या मोठ्या गोष्टी तो बिलकुल सांगत नाही, आणि तो मेन गोष्टी सांगून देतो. पण कधी कधी ते छोट्या छोट्या गोष्टी त्या महत्त्वाच्या असते, शिकण्यालायक असते. त्या छोट्याशा गोष्टीनेच आपलं ब्लाऊज या ड्रेस खराब होतो आणि तो घालण्यालायक राहत नाही. म्हणून आपण हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण जसं रोज रोज स्टिचिंग करतो त्याने आपल्याला समजायला येतं की याच्यामध्ये असं केलं पाहिजे, ते कसं करायचं. आपल्याला ते रोज रोज आपण शिवतोय, वेगवेगळ्या मापाचे शिवतो, तर ते आपण त्या अनुभवाने शिकतो. म्हणजे आपण कुठे पण शिकतो ते आपल्याला एकदम डीपली नॉलेज देतच नाही, ते आपण आपल्या स्वतःच्या याने शिकतो, अनुभवाने शिकतो. आपलं खूप यायची जेव्हा मी म्हणजे क्लास करायची, पण तरी पण असं फिनिशिंग नाही यायची, अदर कोई प्रॉब्लेम. हा गळ्यामध्ये एक दिवस एक ब्लाऊजला लागायचा माझावाला. आता तर मी 1.5 घंट्यातच एक ब्लाऊज शिवून घेते. तर खूप सारे लेडीज वाटते हे खूप कठीण काम आहे, शिकणं आणि चांगलं काम नाही आहे, असं नसते. आपल्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते. हर गोष्टीमध्ये तसंच आहे, मेहनतच आहे ना, हर गोष्टीमध्ये मेहनत आहे. आपल्याकडे छान होईल, अर्न होईल. तेव्हाच आपण कोई बी चीज आपण करत आहोत कशासाठी करतो, आपल्याला पैसा मिळायला पाहिजे, त्याच्यासाठीच तो करतो ना आपण. तर पैसे कोणी पण आपल्याला फुकटायचे, आपण त्यांचं बेस्ट काम करून तेव्हाच आपल्याला काम देऊन, तेव्हाच आपण त्यांना म्हणू शकतो नाही मला एवढी शिलाई पाहिजे, देत असेल तर ठीक आहे, नाही तर नेक्स्ट टाइम नको येऊ. एवढा कॉन्फिडन्स आपण कुठून आणतो की जेव्हा आपल्याला माहित आहे की नाही आपल्या ब्लाऊजचं फिटिंग बरोबर आहे, आपलं शिवणकाम बरोबर परफेक्ट आहे, तेव्हाच आपण हा कॉन्फिडंटने आपण कस्टमरला म्हणू शकते. आणि मी तर आता लगेच कस्टमरने म्हटलं की नाही ताई मी एवढे नाही, मी त्यांना सांगते की नाही एवढी शिलाई द्या, नाही तर नेक्स्ट टाइम तुम्ही नको आणा, कारण की मला परवडणार नाहीये. अगोदर मी तर 150, 200 मध्ये, 150 मध्ये, 100 मध्ये, 80, मी साधा ब्लाऊज लिटरली 50 रुपयामध्ये तक शिवले आहे आता 2-3 वर्ष अगोदर. कारण की मला तेव्हा आपलं प्रॅक्टिस करायची होती, म्हणून मला पण माहिती आहे की मला तेवढं येत नाही बा, म्हणून मी आता याच्यामध्येच आहे, प्रॅक्टिसच करत आहे. तर आपण थोडं कमीच पैशामध्ये घेतलं पाहिजे. पण आता जसं काम वाढते आपल्याला, तर तसं आपल्याला रेट पण वाढायला लागते, की कमी पैशामध्ये मग तेवढं होते. आपण त्यांचा आपण 50 रुपये घेऊन, आता एवढे ब्लाऊज राहते तर आय हुक वगैरे मी करत नाही, मला आय हुकवालीला पण 10 रुपये द्यायला लागते. त्याचं बंडल आहे, हुका आहे, आपल्याला मशीन आहे, अदर आपल्याला घ्यायला लागतं. माझ्याकडे आता मी जॅकची मशीन घेतलेली आहे, तेच माझी मशीनच 22,000ची आहे. रेंट आहे शॉपचं, शॉपचं रेंट 3,000 रुपये आहे. हे असं सर्व आपल्याला निघालं पाहिजे, सर्व खर्च वगैरे. मशीन कैचीची जी धार असते ते तर नेहमीच जातच राहते. तो वर्कवाले वगैरे कस्टमर घेऊन येतात, त्यांचं कट करता करता म्हणजे मलाच तर महिन्यातूनच धार वगैरे लावाच लागते. माझ्याकडे 2 कैच्या मी तरी पण ठेवते माझ्याकडे, की कधी हिला कुछ प्रॉब्लेम असेल तर दुसरी आपण करता येतील बा. तर अशा प्रकारे माझं काम चालू आहे आता. आणि तुम्हाला मी सर्व आपलं फ्रेंड सारखे मनातली आपली गोष्ट सर्व सांगते. मला खूप छान वाटत आहे हे सर्व सांगताना की माझे फ्रेंड्स वगैरे खूप कमी आहे, कारण की माझे टाइम कामामध्येच इतकी बिझी असते की मला फ्रेंड्स वगैरे या तेवढा टाइम नाही राहत. पण माझे जे आहे कस्टमर तेच माझे फ्रेंड्स आहे, की रोज माझं तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत मला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.